महाराष्ट्राच्या यादीमध्ये 96 लाख खोटे मतदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। तर यादी स्वच्छ नसताना निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हान सुद्धा राज ठाकरेंनी दिलंय। राज ठाकरेंनी सभेत 4 सत्ताधारी आमदारांचे व्हिडिओ दाखवलेत। दरम्यान सर्वपक्षीय विरोध निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा यावेळी विरोधक काढणार असल्याचंही कळतंय। महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख खोटे मतदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। ही मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊनच दाखवा असं आव्हान राज ठाकरेंनी दिलंय। जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका। महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका। आधीच 5 वर्ष झाली आहेत त्या सगळ्या निवडणुका होऊन, अजून 1 वर्ष गेलं तरी चालेल, पण निवडणुका त्याच्याशिवाय होता कामा नयेत या महाराष्ट्रात। याची जी सगळी घाई सुरू आहे ना, ती घाई याच्यासाठी सुरू आहे कारण ह्यांनी सगळं जमवलेलं आहे गणित। राज ठाकरे आणि विरोधी पक्ष जे आहेत यांची अवस्था नाचता येणं अंगण वाकडं अशा प्रकारची अवस्था झालेली आहे। जनता नाकारते। या रागातून आणि या दुःखातून निवडणूक आयोगावर टीका करण्याचं काम चालू आहे। मला वाटतं हा अर्बन नक्षलीचाच एक दुसरा प्रकार आहे। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का उत्तर देतात असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात। तुम्हाला कोण विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय। सगळ्यांना माहितीये, महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहितीये की ही सत्ता कशी आली ती। तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ। मॅथ्स फिक्सिंग झालेलं आहे, मॅथ्स सेट आहे। अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार? हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? राज ठाकरेंनी पैठणचे आमदार विलास भुमरेंचा व्हिडिओ भर सभेत दाखवला। पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून, त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, मग शिंदेनी त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवरनं हात फिरवला। मग लगेच तो बोलला नाही जे बाहेर गेले होते, स्थलांतरित होते, त्यांना मी आणलं। बघा तुम्ही तुमचंच बघा। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकीच्या टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला कारण की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे। शिंदे साहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे। आपण 10 जण इच्छुक असू, 10 जणांना तिकीट मिळणार नाही। सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात। बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते। त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। माझ्या मतदारसंघातील अनेक लोक एक नोकरी निमित्त कामानिमित्त बाहेर स्थलांतरित झाले, पण मी 20,000 लोकांना जवळपास केला। त्या ठिकाणी त्यांना विनंती केली का आपण विधानसभेच्या निवडणुकीला मतदानाला आपला येऊन हक्क बजावा। राजसाहेब ठाकरे असतील, अनेक महाविकास आघाडीचे नेते असतील, यांनी धडजमा करून त्या भाषणाचा दुरुपयोग त्या ठिकाणी करतात। राज ठाकरेंनी आजच्या सभेत सतीश चव्हाण, संजय गायकवाड आणि मंदा म्हात्रे यांचेही व्हिडिओ दाखवले। सत्तेतल्या या आमदारांनीही मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप केला होता। निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे, निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोळ आहे, हे बोलणारे कोण आहेत? आता आम्ही तर आहोत। मी अजून 3 व्हिडिओ आणलेत। एक आहे सतीश चव्हाण, अजित पवार गट, दुसरे आहेत संजय गायकवाड, एकनाथ शिंदे गट, आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे, हे भाजपचे आहेत। हे तिघेही आमदार आहेत, तिघेही आमदार आहेत। हे तिघेही काय बोलतात ते ऐका। जिल्हा परिषद गटामध्ये मायन्यूट डिटेल जर का काढले तर 3600 मतदार दुबार तिबार
आणि बोगस असे नावं त्याच्यामध्ये आहेत. मग गंगापूर तालुक्यामध्ये असे किती मतदार आहेत? असे 36,000 मतदार आहेत. पूर्ण रांजणगावचं तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या नजरेस आणून दिलं. गेले 15-20 वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नावं असतील यासाठी मी कलेक्टर असतील, निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करत होती, पण ती काही काढता आली नाही आणि निवडणूक अधिकारी काही लक्ष देत नाही. आम्ही सगळे त्याच मताचे आहोत की दुबार नावं, बोगस नावं ही निघाली पाहिजे. की बुलढाणा शहरामध्ये 4,000 नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे. मग तुम्ही निवडणूक आयोग कोणाचं नाव, मुक्तीचं नाव काढत पण नाही, नवीन टाकू पण देत नाही. मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या 18 वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिणवून घेत नाही का? सर्व विरोधी पक्ष येत्या 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहेत. 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्व पक्षीय विराट मोर्चा निघेल. महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, निवडणूक आयोगांना दाखवली जाईल. भावनिक वातावरण करून काही एखादं वातावरण तयार करता येतंय का? जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हे त्या ठिकाणी नॅरेटिव्ह त्यांना कामी आलं, तशा प्रकारचा या निवडणुकीत मतदार यादीवर बोलून आपल्याला नॅरेटिव्ह सेट करता येतंय का याचा केविलवाना या ठिकाणी प्रयत्न आहे.